किसी भी भाजपा के नेताओं ने की नहीं है और भारतीय जनता पक्ष और शिवसेना के संबंध बहुत ही अच्छे हैं। मुझे नहीं लगता कि युति में कुछ मनमुटाव हुआ। अच्छा, ये जोड़ अटूट है? बिल्कुल। मेरे सामने ऐसा कोई भी प्रस्ताव आया नहीं है और मैं नहीं मानता कि ऐसी कुछ बात है। तो जब तक भाजपा अध्यक्ष या मैं बात नहीं करता तब तक चिंता की कोई बात नाही। पुस्तकाची तुम्हाला अद्यापर्यंत गरज नव्हती, मात्र ती तणावमुक्त पुस्तकाची गरज नव्हती, मात्र आता तुम्हाला ती मला माझ्या हस्ते प्रकाशन झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनीच ते वाचलं पाहिजे पुस्तक। पण नाही, एक मिनिट, म्हणजे थोडासा मजा मस्करीचा भाग सोडला तर खरोखर हे पुस्तक अतिशय चांगलं आहे आणि मी तर सांगेन या निमित्ताने की हे पुस्तक सगळ्यांनी खरंच वाचणार आहे। उद्धवजी, कालच्या ज्या कार्यकारिणी झाली भाजपची त्याच्यामध्ये एक नेता वेगळाच होतोय, जेव्हा भाषा 4 नेत्यांनी केली तेव्हा लोकांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद होता। हे बघा, असा प्रतिसाद हा आमच्याही शिबिरात मिळतो, आमच्या शिबिरामध्ये असं कोणी बोललं तर त्याला सुद्धा प्रतिसाद मिळतो। परंतु ही युती ही नेत्यांनी ठरवलेली आहे। त्यावेळेला अटलजी, अडवाणीजी, बाळासाहेब, प्रमोदजी, गोपीनाथजी सगळे होते, एका विचाराने युती झालेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं जोपर्यंत दोन्ही पक्षाचे नेते बोलत नाही तोपर्यंत अशा गोष्टींवरती चर्चा करण्याची आवश्यकता नाही। तुम्ही म्हणता ते बरोबर, नेत्यांनी बोलल्याशिवाय अर्थ नाही, पण जेव्हा ते माजी आमदार किंवा नेते बोलत होते तेव्हा वरिष्ठ बाकी कोण बोलतंय याला मी किंमत देत नाही। जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत कोण काय बोलतं त्याला मी झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।